म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. लोकमत साहित्य महोत्सवमध्ये आज रवी जाधव सर आलेले आहेत. स्वागत आहे सर आमच्या महोत्सवामध्ये. धन्यवाद धन्यवाद थँक्यू. आणि पुस्तकाचं दालन खरं तर आम्ही खुलं केलंय सगळ्यांसाठीच. आणि इथे मॉलमध्ये खरं तर यूथ जास्त येतात आणि हे पुस्तकं बघण्यासाठी फार प्रकारची पुस्तकं आहेत. कसं वाटतं या एकंदरीत महोत्सवाबद्दल आणि आमच्या या इनिशिएटिव्हबद्दल? मला इथे आलेला जेव्हा मी कोलम मॉलच्या सेंटरला जेव्हा हे कविवर्य नारायण सुर्वे ग्रंथदालन पाहिलं ना, तेव्हाच मला इतकं छान वाटलं. कारण एकतर विकेंड आहे, हो. बरेचसे तरुण मुलं फॅमिलीसोबत चित्रपट पाहायला येतील, मस्ती मजा करायला येतील, शॉपिंगला येतील. पण ते करताना काही अप्रतिम पुस्तकं त्यांना पाहायला मिळतील. आणि सुट्टी जवळ आली आहे, एप्रिल मेची आता सुट्टी जवळ आली आहे, त्यामुळे ह्यातली काही त्यांना आवडणारी सुंदर पुस्तकं ते जर घेऊन गेले तर मला वाटतं त्यांची सुट्टी अजून चांगली होईल. आणि अप्रतिम संग्रह आहे, अप्रतिम कलेक्शन आहे. म्हणजे मी आता जेव्हा एक 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 राऊंड मारला तेव्हा कोणती पुस्तकं घेऊ कुठची नाही मला असं झालं. अरे बापरे. मग अशी काही जुनी माझी अत्यंत आवडती पुस्तकं सुद्धा होती, ते त्यांना पाहून त्यांना नुसतं टच करून सुद्धा इतकं छान वाटलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल नटरंग सारखं पुस्तक इथे आहे. आणि ज्या पुस्तकाने मला एक व्यासपीठ मिळवून दिलं चित्रपटाचं, आणि ते पुस्तक सुद्धा इथे आहे. आणि अशी अनेक दिग्गज मराठी लेखकांची पुस्तकं आहेत. ज्यांना इतिहास आवडतो त्यांच्याकडे ऐतिहासिक पुस्तकं आहेत, ज्यांना कविता आवडतात त्यांच्याकडे कविता संग्रह आहेत, ज्यांना कादंबऱ्या आवडतात, कथा आवडतात त्यासाठी कथा आणि कादंबऱ्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की खूप सुंदर तुमचा वेळ जाणार आहे. आणि त्यामुळे सगळ्या ठाणेकरांना मी जेन्युनली सांगेन की प्लीज या विकेंडला कोलम मॉलमध्ये आणि या पुस्तक एक्झिबिशनचा, पुस्तक साहित्य महोत्सवाचा आनंद घ्या. पण नक्की जर दिग्दर्शक म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टी वाचाव्या लागतात, बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. सो ही पुस्तकं खूप आपले उपयोगी पडतात. काही गोष्टी आपल्याला एखादा सिनेमा करताना यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करणं शक्य नसतं, पण त्या अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला पुस्तकात सापडतात. त्याबद्दल तुम्हाला असा आलेला अनुभव की जे तुम्हाला कुठेही गुगलवर मिळालेलं नाहीये, पण या पुस्तकांच्या माध्यमातून तो अभ्यास तुम्ही केला? अशा अनेक 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 गोष्टी आहेत ज्या मला पुस्तकात सापडतात. पण अतिशय सोप्या भाषेत किंवा लगेच कळेल म्हणून सांगतो की मी लहानाचं मोठं झालो प्रभादेवी वरळी इथे, त्यानंतर डोंबिवली इथे. माझं गाव आहे संगमेश्वर तालुक्यातल्या कासे हे माझं गाव आहे. आणि माझं शिक्षण झालं जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमध्ये. या सगळ्या परिसरामध्ये तमाशा किंवा फोक आर्ट हा नाही आहे. तो फक्त महोत्सवाला असतो किंवा तो सिनेमात आम्ही बघतो. त्यामुळे नटरंग हा सिनेमा की त्यातला गुणा कागलकर हा माझ्या आयुष्यात कधीच नव्हता. जर डॉक्टर आनंद यादवांनी नटरंग कादंबरी लिहिली नसती तर कदाचित तो मला कधी सापडलाही नसता. तर तो मला त्या पुस्तकातून सापडला. त्यांचं जग, त्यांचं जगणं, त्यांचं संपूर्ण जे जग आहे ते तमासगीर कसे राहतात, कसे आपल्या कलेचं सादरीकरण करतात, त्यासाठी त्यांना होणारा त्रास कसा आहे, त्यातून ते कसे मार्ग काढतात, हे सगळ्या गोष्टी या कादंबरीतून मला कळल्या. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यासारख्या लोकांना जगातल्या वेगवेगळ्या माणसांचं राहणीमान, त्यांचं जीवन, त्यांचं जगणं, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या इच्छा, त्यांच्या आकांक्षा, त्यांचा लढा आणि हे सगळं वेगळ्या पुस्तकातून वाचता येतं, पाहता येतं आणि अनुभवता येतं. त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठं कल्चर आहे की वाचनाचं, साहित्यिकांचं. त्यामुळे मला वाटतं की आपण लकी आहोत की आपण महाराष्ट्र जन्माला आलो. त्यांना आपल्याकडे इतके मोठे मोठे साहित्यिक होऊन गेले. त्यांच्यामुळे आपल्याला मला वाटतं हे जग वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने पाहता येतं. नक्कीच. मराठी साहित्य म्हटलं की कथा, कादंबरी, कविता अशा बऱ्याच गोष्टी आहेत साहित्यामध्ये. तुमची सुरुवात कुठल्या पुस्तकाने किंवा असं म्हणतात ना की ह्या क्षेत्रात पदार्पण करताना ही एक गोष्ट साहित्यामधली तुम्हाला भावली आणि तुमचा प्रवास सुरू झाला? माझी सुरुवात सांगशील ना तर खूप इंटरेस्टिंग होती. कॉलेजमध्ये असताना आम्ही काही मित्र वपू काळेंच्या ज्या 4 लाईन असायच्या त्या आमच्या डायरीमध्ये लिहायचो. अच्छा. तर सुरुवात तिकडनं झाली होती की वपू काळेंची पुस्तकं आणायची लायब्ररीतनं. डोंबिवलीमध्ये छान लायब्ररी, खूप चांगल्या लायब्ररीज होत्या, तिकडनं ते पुस्तकं आणायची. त्यांच्या त्या 4 ओळी लिहून काढायच्या आपल्या वहीमध्ये, डायरीमध्ये. कारण अप्रतिम लाईन्स असतात त्यांच्यामध्ये. वपू काळेंच्या प्रत्येक वाक्य हे अप्रतिम होतं. आणि त्या वयात, कॉलेजच्या वयात ते इतकं अद्भुत वाटायचं की आम्ही आमच्या कॉलेजचे बरेचसे मित्र शेअर करतो, अरे हे वाक्य तुला माहिती आहे का. त्यानंतर आयुष्यात पु ल देशपांडे आले आणि आयुष्य बरंचसं बदलून गेलं. त्यांचं व्यक्तिचित्रण आणि त्यांचं निरीक्षण माणसांमधलं, ह्याचा उपयोग पुढे जाऊन जाहिरात क्षेत्रात मला खूप झाला. कारण ॲडव्हर्टायझिंगमध्ये ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण हा सर्वात मोठा काय प्लस पॉईंट असतो. आणि ते सगळं एज्युकेशन मला वाटतं पु ल देशपांडे यांच्या पुस्तकातून झालं की माणसांचं निरीक्षण कसं करायचं आणि त्यांच्या ज्या लकबी आहेत माणसांच्या, त्यांचे जे वेगळ्या पद्धतीने ते बोलतात, चालतात, ते कसं मांडायचं हे मला वाटतं त्यांच्या उत्तम कोणी केलं नाही. आणि इतकं
मग त्याचा एक पगडा खूप वर्ष होता लाईफमध्ये. मग जीवनामध्ये फोककला म्हणजे लोकसंगीत आलं. मग लोकसंगीताची अनेक पुस्तकं वाचायला सुरुवात केली. करता करता मग एक असा टाईम मला ज्याच्यामध्ये मी हिस्टॉरिकल पुस्तकं वाचायचो. मग छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं, त्यांच्या मावळ्यांची पुस्तकं, त्यावेळेच्या सगळ्या लढ्याची पुस्तकं ही म्हणजे झपाटल्यासारखी वाचली होती. मला वाटतं प्रचंड पुस्तकं वाचली होती त्यावेळी. आणि आणि हे प्रवास चालूच आहे. म्हणजे अजूनही बरेचसे मित्र काही चांगली पुस्तकं रेकमेंड करतात. स्पेशली जेव्हा प्रवास असतो मोठा तेव्हा नक्की एक पुस्तक माझ्या बॅगमध्ये नक्की असतं जे 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 वाचतो. आणि अजूनही आताही आलोय तर अनेक काही अप्रतिम 4-5 पुस्तकं कोणी रेकमेंड केली की ही पुस्तकं तुम्ही नक्की वाचा. ती आता घेऊन चाललोय. त्यामुळे मला वाटतं हा वीकेंड माझा खूप सुंदर होणार आहे. येस. त्यामुळे पुस्तकांचं आपल्या आयुष्यातलं स्थान हे प्रचंड मोठं आहे, प्रचंड मोठं आहे. पण आवडता लेखक किंवा कवी असं म्हटलं की ज्याचा एक पगडा आपल्या डोक्यावर असतो, आयुष्यावर असतो, सो असा आवडता लेखक किंवा कवी असा कुठला आहे तुमचा? चिंतवन खानोलकर प्रचंड आवडतात. त्यांचं लिखाण खूप आवडतं. त्यांच्या लिखाणांमधली गूढता सुद्धा प्रचंड आवडते. बालकवींच्या कविता खूप आवडतात. वा. आणि पु ल देशपांड्यांचं लिखाण तर प्रचंडच आवडतं. म्हणजे कादंबऱ्यांमध्ये वेद महामानवाचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवरची कादंबरी मला प्रचंड आवडते कारण ती फॅक्ट्सवरती आहे. त्यात ओके. सगळे फॅक्ट आहेत, तर ती प्रचंड आवडते. आणि मंगेश पाडळकरांच्या कविता प्रचंड आवडतात. वा. वपू काळे खूप खूप आवडतात. आणि तुमच्या फारच जवळच आहे हो हो, असं म्हणजे ते म्हणता कॉलेज येईल. डेज पासून आमच्या सोबत आहेत. आणि म्हणजे यंगस्टर्सचं त्यावेळेचं मला आठवतं की 80s 90s मधलं मला वाटतं पप्पू काळेंचं पुस्तक वाचणं आणि ती वाक्य पाठ करणं हे जबरदस्त होतं. म्हणजे आणि असे अनेक लेखक, तुला खरं सांगू का, असे अनेक लेखक आहेत जे सतत आयुष्यात येत असतात आणि बऱ्याच गोष्टी शिकवून जात असतात. बरं, आता जाता जाता आमच्या प्रेक्षकांना, कारण आता आपल्याला कार्यक्रमही सुरू करायचा आणि त्याचाही आस्वाद घ्यायचा आहे आम्हाला सगळ्यांना, पण प्रेक्षकांना एक आता आवाहन करायचं असेल की सध्या 1 मिनिटाच्या रीलमध्ये सगळं बघून संपतंय, पण ही पुस्तकं खूप मोठं आपल्याला ज्ञान देतात, त्याबद्दल तुम्हाला सांगायचं असेल? प्रेक्षकांना नॉट ओन्ली ठाणेकर पण मला वाटतं संपूर्ण मुंबईकरांसाठी मी सांगेन अत्यंत उत्तम संधी आहे. ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये AC हॉलमध्ये कविवर्य नारायण सुर्वे ग्रंथ दालन आहे, ज्याच्यामध्ये अप्रतिम पुस्तकांचा संग्रह आहे. त्यामुळे इथे या. आपल्या शॉपिंगबरोबर, एका सिनेमाबरोबर किंवा फुटबॉलसोबत काही अप्रतिम पुस्तकं सोबत घेऊन जा आणि आय एम शुअर की ही पुस्तकं तुम्हाला प्रचंड आनंद देतील. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Thank you. थँक्यू.